एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। आजच्या आधुनिक युगामध्ये जिथे माणूस आलिशान गाड्या आणि महागड्या प्रवासाच्या मागे धावतोय, तिथे पुण्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय प्रेरणादायी चित्र समोर आलंय। खेडच्या पाईट गावातील शेतकरी शंकर खेंगले हे कोणत्याही आधुनिक वाहनाचा वापर न करता रोज घोड्यावरून आपल्या शेतात जातात। वाढते पेट्रोलचे दर, शेतातील खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेतीचं महत्त्व पटल्यामुळे त्यांनी हा अनोखा मार्ग निवडलाय। मुंबईतील आपलं कॉर्पोरेट आयुष्य सोडून गावाकडे परतलेल्या शंकर खेंगले यांनी आधुनिक आणि दिखाऊ जीवनशैलीला फाटा देत पारंपरिक शेतीची वाट निवडली। ट्रॅक्टरऐवजी बैल आणि गोपालनावर आधारित शेतीच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे। आज इंधनाचे दर वाढलेले असताना दुचाकीऐवजी घोड्यावरून प्रवास करून ते इंधन बचतीचा एक मोठा संदेश समाजाला देत आहेत। यासोबतच त्यांनी महाराष्ट्राची शान असलेल्या खिलार गायीच्या संगोपनाचा आणि संवर्धनाचा ध्यास घेतलाय। त्यांच्या या उपक्रमाची सध्या लंकेत संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद चर्चा सुरू आहे।